शक्तिपीठ महामार्गाचा लढा गेले अनेक दिवस चालू आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आणि 29/6ला अधिवेशनामध्ये याच्यावर बरीच चर्चा झाली, वरच्या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये। तत्कालीन मंत्री किंवा उत्तर देणारे मंत्री MSRDCचे दादा भुसेजींनी त्यावेळी सांगितले की सरकारचा कुठलाही याबाबतीत विचार नाही आहे, आम्ही त्याबाबत कुठलीही कारवाई करणार नाही। सरकारची भूमिका याबाबत विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही करणार नाही, म्हणजे रद्द करणार असं म्हणले नाहीत, विश्वासात घेतल्याशिवाय आमची भूमिका रद्द करावी हीच भूमिका ठामपणे। आणि त्याच उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या विषयासंदर्भात 15 दिवसात लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा करू। ती बैठक काही त्यांनी अधिकृतपणे घेतलेली नाही आहे, हे पहिल्यांदा रेकॉर्डवर येऊ द्या। दुसरी गोष्ट, आम्ही गेले 2 दिवस वर्तमानपत्रात वाचतोय की पर्यावरण विभागाला हा प्रस्ताव पाठवलेला आहे। मग शासन एका बाजूला आम्हाला सांगते की हा प्रस्ताव लोकांना विश्वासात घेऊन चर्चा करू असं म्हणतंय, आमची रद्दची मागणी 100% ठाम आहे, पर्याय कुठलाही आम्ही सुचवणार नाही। त्यामध्ये आमचं म्हणणं आहे ऑलरेडी नागपूर रत्नागिरी हा पर्यायी मार्ग आहेच, मार्गाची गरजच नाही। आणि म्हणून शासनानं जर पर्यावरण विभागाला हा प्रस्ताव पाठवला असेल तर या राज्यातल्या असंख्य शेतकऱ्यांना, म्हणजे जवळजवळ 27,500 एकर जमीन या 805 किलोमीटरवर त्या ठिकाणी जाणार आहे। आणि या शेतकऱ्यांची फसवणूक सरकारनं उघडपणे केलेली आहे। सभागृहामध्ये सांगितलं आम्ही विचार करणार नाही, आमची भूमिका वेगळी। आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं, मागच्या बाजूनं हा प्रस्ताव पर्यावरणाला पाठवणं म्हणजे या राज्यातल्या या शेतकऱ्यांचा विश्वासघात करायचं काम सरकारनं केलेलं आहे। प्रथमतः आम्ही त्याचा निषेध करतो। सरकारनं जाहीर करावं, बातमी आम्ही वाचलेली आहे, आणि म्हणून सरकारनं जाहीर करावं की पर्यावरणाला प्रस्ताव दिलाय का नाही दिलाय हे पहिलं जाहीर करावं अशी आमची अपेक्षा आहे। आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलणार होती, त्या संदर्भात काय केलं ते त्यांनी जाहीर करावं। त्याचबरोबर हा प्रश्न फक्त रस्त्यापुरता मर्यादित नाही, तर सांगली कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पुरासाठी देखील हा रस्ता उद्याच्या भविष्यकाळात कर्दनकाळ ठरणार। पुराचं आजचं वातावरण आम्ही बघतो, आजच आम्ही बघतोय की पन्हाळा कोल्हापूर रस्त्यावर एका बाजूला पाण्याची पातळी 4-5 फूट खाली आहे, दुसऱ्या बाजूला मात्र पाणी जात नाही, कारण की तिथं रस्ता ओलांडून पाणी जायला वाट त्या ठिकाणी नाही। आणि म्हणून आज आमच्या मागण्या आहेत, नॅशनल हायवेबद्दल कमानी कराव्या ही आमची मागणी आहे। आता हे सगळं एका बाजूला कोल्हापूर जिल्हा मागण्या करतोय। काल शिरोळमध्ये आम्ही गेलो, शिरोळमध्ये देखील तीच परिस्थिती आहे। मांजरीजवळ एक रस्ता आहे कर्नाटक हद्दीमध्ये, तिथेही कमानी करायत अशा लोकांच्या अपेक्षा आहेत। एका बाजूला पाण्याचा निचरा होत नाही आणि दुसऱ्या बाजूला परत महापुराला मोठं निमंत्रण, म्हणजे आज जी पाणी पातळी 39 फुटावर इशारा पातळी, धोका पातळी हे होते, मला वाटते ती 39 फुटावरच धोका पातळी या कोल्हापूर जिल्ह्याला यावी येईल अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आमची भूमिका आहे की हा रस्ता रद्द करावा। 12 तारखेला या सगळ्या जिल्ह्यांमध्ये धरणं आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी घेतोय। VCवर या काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी चर्चा झालेली आहे, आणि म्हणून या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनाही माझं आव्हान आहे, विनंती आहे की 12 तारखेला आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धरणं आंदोलन त्या ठिकाणी करावं। सरकारला हे रस्ता कॉन्ट्रॅक्टरांसाठी करायचा आहे, तो हाणून पाडण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया। 12 तारखेला आम्ही कोल्हापुरात करू, आणि एक आमची प्रयत्न आहे की एक 8-10 दिवसात तारीख घेऊन या सगळ्या जिल्ह्यातले किमान एक 10-20 प्रतिनिधी कोल्हापूरमध्ये एकत्रित करावेत आणि या संदर्भातला ती धाकता काय आहे, या संदर्भातलं अडचणी काय ते पुन्हा एकदा शेतकऱ्यांना समजावून सांगावं, कारण की हा शेतकऱ्याच्या डोक्यावर उठलेला प्रकल्प आहे, तो रद्द व्हावा अशी आमची पुन्हा एकदा मागणी असणार। काही कोल्हापुरातली एक 15-20 मुलं एका ठिकाणी आहेत, त्यांनी मला संपर्क काल साधलेला आहे। मी वरिष्ठ पातळीवर त्याची चर्चा करून त्यांचं म्हणणं आम्ही इथं हे सांगू नका, आणि काय तुम्हाला हालचाली करता येत असल्या तर करा। तर मग मी कुठं आहेत काय सांगणं संयुक्तिक राहणार नाही पत्रकार परिषदेमध्ये,
परंतु त्यांच्या बाबतीत मी वरिष्ठ पातळीवर चर्चा करायला लागलो आहे. माझ्या माहितीत कोल्हापूरची 15 जण आहेत असं माझी माहिती आहे. अजून काही असले तरी त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे. हे हुकुमशाहीचंच होतं काय, म्हणजे एक कल्ली कारभार, विरोधी पक्षनेत्याला आत टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी आता लोकशाहीमध्ये या गोष्टी करणं अपेक्षित नाही आहे. त्या गोष्टी झाल्यामुळेच एवढा उद्रेक झाला. नाही म्हणून मी म्हटलं तसं कॉन्ट्रॅक्टर धार्जिन लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे बघायला पाहिजे. आता सरकारचा या शक्तिपीठ महामार्गासाठी लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हा महत्त्वाचा विषय आहे. कारण की हाऊसमध्ये दंगा झाला, दोन्ही सभागृहात दंगा केला, तरी देखील सरकार जर हे पुढं रेटत असेल तर याचा अर्थ स्वार्थ सरकारचा वेगळा आहे, शेतकऱ्याच्या हिताचा स्वार्थ नाही आहे. विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडके बरेच तयार होतात. आता म्हणून म्हटलं तसं लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे बघूया. आता साधारण आंदोलनाचं सुरू काय 12 तारखेला आम्ही महाधरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारात त्या ठिकाणी करणार आणि नंतर एक 10-12 दिवसानंतर एक महापरिषद या राज्यव्यापी आम्ही सगळ्यांना बोलू आणि यातून त्या जिल्ह्यातल्या देखील अडचणी लोकांच्या समोर येतील आणि गरज कशी नाही हे आम्ही सरकारला पटवून देऊ शकतो. काय पटवून द्यायचं अडचण नाही. संयुक्त किसान मोर्चाचे दिल्लीतले जे काही पदाधिकारी आहेत ते देखील त्याच्यामध्ये सहभागी होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते होईलच. फक्त एकच गोष्ट सांगायची होती याच्यामध्ये की समोर काही गोष्टी शासन सांगते आणि त्याच्या बाजूला जर गुगल मॅप ओपन केला, अनेक शेतकऱ्यांनी गुगल मॅप ओपन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द वापरला, फेररचना शब्द वापरला होता. त्यामुळे आता गुगल मॅपवरती शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो दुसऱ्या गावातून आता दाखवतोय. म्हणजे ही फेररचना पण त्यांनी चालू केली आहे का असंही याच्यामध्ये निदर्शनास येतं. म्हणजे छुपेपणे का करता, उघडपणे करा. आता पर्यावरण विभागाची मान्यता शेतकरी लगेच जागे झाले आणि विचारायला लागले जाब. काल बरेच शेतकरी जाऊन मुश्रीफ साहेबांना पालकमंत्र्यांना भेटून आले. मग सरकारी जबाबदारी आहे की तुमच्याबद्दल आता वर्तमानपत्रात छापून आले, तुम्ही जाहीर करणं तुमची भूमिका काय. तर साहेबांनी सांगितलं तसं तर ते गोष्टी व्हायला पाहिजेत आणि संयुक्त किसान मोर्चाचे लोक त्याच्यामध्ये त्या राज्यव्यापी परिषदेत सहभागी होतील. आंदोलनाची तीव्रता वाढवत ठेवा तुमच्याकडे.